तर एक्झाम्पल नंबर सेकंड बघूया कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हचा आणि हा एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो. तर बी एक्झाम्पल आहे बरोबर. आपण बघितलं ए, तर बी एक्झाम्पल घेऊन घ्या. कंडिशनल स्टेटमेंट दिले इफ an angle is a right angle then its measure is 90 degree. Then its measure is 90 degree. तर आपल्याला काय म्हणायचे, कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बरोबर. तर बघा सोल्युशन. तरी आपल्याला काय दिले, कंडिशनल स्टेटमेंट दिले बरोबर. मग दोन स्टेटमेंट आहेत बरोबर, इफ देन बरोबर. an angle is right angle and its measure is, its means angle बरोबर. प्रोनाउन वापरले अँगल साठी इट्स बरोबर. तर इथं आपण फर्स्ट स्टेटमेंट कन्सिडर करूया पी. काय दिले, an angle is right angle. काय म्हणूया, an angle is right angle. an angle is a right angle. Q स्टेटमेंट दिलेला आहे, its measure is 90 degree. अरे its measure is असं म्हणूया, its measure is 90 degree. आता पहिल्यांदा काय कोणतं स्टेटमेंट बनवावं लागेल आपल्याला, कॉन्व्हर्स. म्हणजे क्यू इम्प्लिकेशन पी. म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय, क्यू इम्प्लिकेशन पी. क्यू इम्प्लिकेशन पी म्हणजे क्यू काय, इट्स मेजर इज 90 डिग्री. म्हणून प्रोनाउन्सिएशन वापरले. म्हणून इथं आपण नाव घेऊया काय दिले, इट्स म्हणजेच काय, an angle's measure किंवा the measurement of an angle असं म्हणूया. the measurement measure of angle असं म्हणूया. if measure of angle किंवा angles measure म्हणलं तरी चालेल. if measure of angle is 90 degree comma then it is a right angle. then it is right angle. ठीक आहे झालं कॉन्व्हर्स. आता काय करूया, इनव्हर्स. म्हणजे ते इनव्हर्स, inverse of given conditional statement is negation of inverse. बघा ना काय दिले, negation of p implication negation of q. negation of p implication negation of q. काय दिले मग negation of p. if कनेक्टिव्स का वापरतो आपण, if then बरोबर. आणि की कंडिशनल आहे बरोबर. if an angle if an angle is not a right angle, if angle is not a right angle, then its measure is not 90 degree. its measure is not 90 degree. कारण की आपण सेकंड कन्सिडर केले स्टेटमेंट बरोबर. then its measure is not 90
90 डिग्री. आता काय म्हणूया तिसरं काय विचारलंय कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बरोबर म्हणजे काही निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी जिस कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट के हुआ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह negation of q implication negation of p काही मग if का negation of q करावं लागेल बरोबर ना if the measurement of angle if the measure of angle is not 90 degree then it is not right angle. Then it is not right angle. तर समजलं का हे सर्वांना बरोबर तर व्यवस्थित घेऊन घ्या आणि जर कोणाला डाऊट असेल तर विचारा आणि सी एक्झाम्पल होमवर्क साठी देतोय ते लिहून घ्या एक्झाम्पल सी देतोय मेक इट कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तर कंडिशनल स्टेटमेंट लिहून घ्या इफ इट रेन्स then the match will be cancelled. 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 तर ते हे होमवर्क साठी घ्या बरोबर क्वेश्चन सेम राहील राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट तर हे कंडिशनल स्टेटमेंट दिले आपण दोन एक्झाम्पल बघितली तर हे ट्राय करा घरी बरोबर मी जर याच्यात कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा समजलं का रे सर्वांना